नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत एक असे कलावंत आहेत त्यांना आपण विविध क्षेत्रात काम करताना पाहिलेलं आहे. आपण त्यांना चित्रपटात पाहिले, नाटकांमध्ये पाहिले, त्याचसोबत मालिकेत देखील पाहिलेलं आहे. गावगाथा गजाली ही खूप प्रसिद्ध झालेली जी सिरियल आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना नेहमी बघत असतो. आपल्या सोबत आहेत देवा रेडकर सर. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते. माझं नाव देवा तुमच्या रेडकर. सध्या पुण्यामध्ये राहतो. कुडाळमध्ये सध्या मी माझा म्हणजे घरचं कुटुंब चालवण्यासाठी छोटासा धंदा आहे माझा चहाचा. कुडाळ शहरात मार्केटमध्ये बस स्थानकावर मी चहा पिऊन माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करतो, उदरनिर्वाह चालवतो. आणि ज्यावेळी मला मालिकेत किंवा मराठी चित्रपटात कॉल येतात त्यावेळी मी त्यांच्या मुलाखतीसाठी किंवा ऑडिशनसाठी तिकडे निघून जातो. मी त्यावेळी मला ऑडिशन केल्यानंतर मला मला चित्रपटात किंवा मालिकेमध्ये रोल देतात. छोटा मोठा मी रोल करतो. त्याच्यात गावगाथा गजाली हे मी त्याच्यात केलं आहे का. रात्रीच्या खेळमध्ये काम केलं मी. प्लस आता नवीन एक मालिका चालू होती वेतोबा. वेतोबात पण पुष्कळचं काम केलं. मोठ्या मोठ्या ऍक्टरवर काम केलं. त्याच्यात भोळ्या मामा, गाव मामी, टाकले शेठ, वालवकर हे मोठे मोठे ऍक्टर्स पण बरंचसं काम केलं. त्याच्या मोठे छोटे असे मला रोल भेटले, डायलॉग पण भेटले. आणि मी हे मला छोटे मोठे काम भेटलं मी खूप खुश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याबरोबर माझा धंदा पण राहतो. ज्यावेळी मला तिकडे शूटिंग पण मला ज्यावेळी काम नसायचं त्यावेळी माझे धंदे होते. धंदे अजून मी माझे कुटुंबाचं पालन पुन्हा शहरात चाय पिरून तेव्हा परवा दिवशी आपल्या कुडाळ शहरामध्ये आपले माधव साहेब बॉम्बेवाले कुठेतरी मला चाय विकताना कुडाळ शहरामध्ये पाहिलं आणि ते लोकांनी विचार केला ही व्यक्तीला आपण कुठे पाहिलं आणि ते आपसात चर्चा करायला लागले. पण त्यांना वाटे ना की ही व्यक्ती अगर समजा टीव्हीवर जर काम करत असेल, टीव्हीचे ऍक्टर असेल तर चाय का विकणार, त्यांना प्रश्न चालू झाला. पण त्या लोकांना खात्री पटेना नक्कीच हा तो व्यक्ती आहे का दुसरा कोण आहे. म्हणून त्या लोकांनी काय केलं, कुडाळ शहरात बस स्थानकावर रिक्षावाल्यांना माझी चौकशी केली. रिक्षावाले सगळं आणले. खरोखर तो चायवाला एक ऍक्टर आहे, तो आर्टिस्ट आहे, तो एक कलाकार आहे. नंतर त्यांना खरी खात्री भेटली आणि त्यांची खात्री करून मला कुडाळ शहरात जिथं मी फिरत होतो तिकडनं मला ओळखून त्या लोकांनी माझ्याची भेट घेतली. माझ्याकडनं ते चाय पण पिली त्या लोकांनी. आणि मला कुडाळ शहराच्या बस स्थानकावर जिथं आपला कुडाळचा बस स्टँड आहे तिथं सेल्फी हे आहे तिकडे मला बोलून तिकडे माझी छोटीशी मुलाखत घेतली. मुलाखत घेऊन माझ्याकडनं त्यांच्या विचारपूस केली तुम्हाला एवढी कशी काय आवड. म्हटलं मला लहानपणापासून पिक्चर मध्ये गायनाची किंवा नाटकात काम करायची पुष्कळ आवड लहानपणापासून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये मी त्याच्यात जास्त खेचलो गेलो. जास्त म्हणजे मला आवड व्हायला निर्माण लागली. त्याच्या मी किशोर कुमाराचे आणि अमिताभ बच्चन यांचे मी एके पिक्चर चुकलो लहानपणापासून खूप एक होतो. आणि आता सध्या मी किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या दोघांही आवाजाने मी स्वतः कार्यक्रम करतो. ऑर्केस्ट्रा 3-3 तास मी शो करतो, वन मॅन शो. त्याच्यात मी अमिताभ बच्चनची मिमिक्री थोडीफार करतो. किशोर कुमारच्या आवाजात स्वतः गातो. लोक मला पुष्कळ लांब लांब घेऊन जातात, शो मोठे मोठे करून घेतात. त्याच्यात मालिकेत काम करतो. माझी मराठी 9 पिक्चर झाले. त्याच्यात पहिला पिक्चर टाइमपास 2 मी पहिल्यांदा आपली प्रिय बापट हिरोईन हिच्यासोबत गाण्यामध्ये काम केलाय. दुसरी हिंदी प्रिय बापटचे वडील वैभव मांगले शाकाल यांच्यासोबत वालावलं इथं कोकणात शूटिंग केली, तिकडे काम केलं आहे. प्लस माझे असे छोटे मोठे 9 पिक्चर झाले. त्याच्या छोटे मोठे काम करतो. नाटकात पण काम करतो. नाटकाला मी आता कमी काम करतो पण मालिकेत मला काम वगैरे भेटतं. आणि आता एक मालवणात ऑडिशन घेतली होती हिंदी पिक्चर, त्याचे शूटिंग मार्च मध्ये होणार. त्याच्यात पण मला त्या लोकांनी कॉल केलाय, तिथं पण थोडंफार काम करणार शिकतो. माझी अशी अपेक्षा आहे की मी काम करून ह्याच्यात खुश आहे. पण फक्त मला याच्यात जी संधी भेटते ती फक्त तुमच्या आशीर्वाद पोटे आणि या लोकांच्या आशीर्वाद मला ही संधी भेटली आहे. अशी मला संधी भेटी जाऊ दे. आणि मी एक साईबाबाचा भक्त असल्यामुळे मला याच्यात खूप आनंद भेटतो. मी याच्यावर खूप खुश आहे. काय आता परवा माधव साहेबांनी माझी मुलाखत करून मला फेसबुकवर इकडे इकडे लाईव्ह केलं. बऱ्याच लोकांनी मला मित्र लोकांनी आमच्याकडून तुमच्याकडून फोन आले आहेत. सगळ्या लोकांनी मला शाबासकी दिली. ऐकून बरं छान वाटतं. माणसाचं काम हे महत्वाचं असतं. मला मोठं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पैशापेक्षा माझं काम. आणि माझं वैशिष्ट्य आहे मला काम थोडं आवडतं. काम केलं काम कधी पण भेटतो. पहिलं काम आणि काम करायचं कसं टिकाऊ नाही टिकाऊ करायचं असं माझं वैशिष्ट्य आहे. त्याच्यावर मला सगळे लोक लाईव्ह करतात. लोक मी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, युट्यूबवर वेगळं लाईव्ह आहे. आणि असे छोटे मोठे कार्यक्रमासाठी मला तुम्ही पण संधी द्यावी अशी माझी पण. तुम्ही विविध मालिकांमध्ये काम केलं, ज्याच्यामध्ये जास्ती करून कोकणाचा उल्लेख येतो किंवा कोकणी भाषा, जशी आपली जी मालवणी भाषा आहे ती बोलली जाते, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कोकणी भाषा म्हणजे मालवणी भाषेचं असं वैशिष्ट्य आहे. आता येतो माझी मालिका होती
त्या वेतोबाची मालिका असं वैशिष्ट्य होतं, वेतोबा हा गाव कोकणातला देवराटीचा देव आहे. तो 12 क्षेत्रातला क्षेत्रफळ म्हणून देव ओळखला जातो. त्यांना आपल्या कोकणात त्या देवाला आपल्या कोकणात बरेचसे लोक मानतात आणि आपल्या कोकणात मानायचं काम म्हणजे मेन म्हणजे आपली मालवणी भाषा. मालवणी भाषेमुळे या मालिका एवढं वजन गावातले प्रत्येक व्यक्ती लहान मोठे व्यक्ती मालिका आवडीने पाहायला लागते. आणि ह्या अगोदर आपण लहानपणी शाळेत ज्यावेळी होतो त्यावेळी आपण एक दुसरी एक मालिका दोन मालिका ऐकली होती. एक म्हणजे रामायण, दुसरं महाभारत. आणि त्याच्यातली मोठी गाजलेली मालिका म्हणजे बेतो. आणि त्याच्यात मोठं मोठं म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मालवणी भाषेमुळे प्रत्येकाला आवडायला लागली. पुढे महाराष्ट्रातील लोकांची अशी अपेक्षा आहे की तर वेतोबा हा दुसरा भाग यायला पाहिजे लवकर लवकर. आणि दुसरी गोष्ट की तर त्यासाठी आम्ही सगळीकडे देवाकडे प्रार्थना करू. आणि तुम्ही पण प्रार्थना करा की वेतोबाचा सेकंड भाग येऊ दे आणि त्याच्यात आम्हाला भरपूर परत काम भेटून दे. आणि आम्ही त्याच्यात हे काम करून खूप तुझं. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही मालिकांमध्ये काम करता, पण तरी घर-निर्वाहासाठी, उदयनिर्वाहासाठी तुम्ही चहा विकताय कुडाळच्या बस स्टँडवर. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. माझी परिस्थिती, मी गरीब आहे. माझ्या कुटुंबात मी माझी 5 माणसं चहा विकून मी माझं पालन करतो कुटुंब. आणि मुळात म्हणजे मी गरीब असल्यामुळे मला एकच आधार आहे चायचा. त्याच्यामुळे मी चहा विकून माझ्या मुलांचं हे चाय बाजारात फिरून मी हे करतो. आणि ह्याच्यात मला मालिकेत आणि पिक्चर मध्ये आवड असल्यामुळे त्याने थोडीफार ऑडिशन देऊन मला त्या लोकांना माझं ऑडिशन आवडल्यामुळे मला त्याची संधी दिली. आणि छोटे मोठे रोल करून मी आज व्हॉट्सअपवर फेसबुकवर कोकणात दिसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी परिस्थिती म्हणजे घर वगैरे काय नसतं. मी लोकांच्या भाड्याने मुलांना स्वतः म्हणजे माझे त्यामुळे मी माझं आता ह्या चायच्या धंद्यावर मी काय केलं. ज्यावेळी मी चहाचा धंदा सुरू केला तेव्हा मी माझी स्वतःच्या चायच्या मेहनतीवर छोटीशी जमीन घेऊन घर बांधलं छोटस. आणि त्या घरात मी आणि माझी मुलं फॅमिली राहतो. आज अनेक लोक आहेत ज्यांना मालिकांमध्ये काम करायचं असतं, ज्यांना या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं असतं, पण त्यांना माहिती नसतं की नक्की आपण कसं करावं. त्यांना कुठेतरी चान्स नसतं मिळत. तर तुम्ही त्याच्यामध्ये काम करत आहात, तर त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. मालिकामध्ये ज्यावेळी म्हणजे मी मालिका ज्यावेळी मला काम काम मिळते त्यावेळी मी माझ्या त्याच्या धंद्यामध्ये ठेवतो. आणि तिथं मला मालिकेत जे छोटे मोठे रोल भेटतात, छोटे मोठे मला मालिकेत रोल भेटतात त्याच्यात मी माझं म्हणजे पूर्णपणे माझ्या पूर्ण आत्मविश्वासाने धाडसीने मी माझं प्रयत्न करून काम करतो. त्याच्यात तेवढीच्या वेळी मला ते छोटे मोठे रोल केलेले आवडतात. आणि त्याच्यात मला जी संधी भेटते मला माझ्या संधीमुळे खूप खुश असतो. असे छोटे मोठे मला मालिकेत रोल भेटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काम मिळत नाही, कधी कधी भेटतो पण मी कधी नाराज होत. तर आपल्याला संधी भेटते, पैशाची संधी मोठी असते. पैसा आपण आज नाही उद्या कधी ना कधी भेटतो, आज नाही भेटला तर उद्या भेटेल कधी. आणि दुसरी गोष्ट पैसा नाही भेटत किंवा न भेटल्यावर मी नाराज होतो. कारण मी मुळात साईवर भक्त असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतो. आणि माझ्याकडे अहंकार नाही, गर्व नाही. आणि आपण अहंकार गर्व करू नये. आहे त्याचे समाधान मानायचं. आज नाही भेटेल उद्या भेटेल असं समजून मी प्रत्येक मालिकेत छोटे मोठे काम करतो. सर, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारेन. तुम्ही जसं आता बोललात की या तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये अनिश्चितता असते. कधी काम मिळतं, कधी नाही मिळत. पण तरी देखील आपल्याला काहीतरी वेगळा सोर्स ऑफ इन्कम आपल्याला क्रिएट करावी लागते, जेणेकरून आपलं परिवार चालवू शकेल. तर एक शेवटचा प्रश्न विचारेन की तुमच्या पुढच्या काय आकांक्षा आहेत, कारण का तुम्ही या क्षेत्रात ऑलरेडी काम करत आहात, अजून पुढे मोठं व्हायसाठी तुम्हाला अजून कामाची गरज आहे. तर तुमच्या ज्या क्षेत्रातल्या आकांक्षा काय आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा. विषय आहे की तर मला ह्या क्षेत्रात भरपूरात भरपूर काम भेटावं. आणि काम भेटल्यावर मी माझ्या पूर्ण प्रयत्नाने म्हणजे माझ्या धाडसाने हे काम करेल. आणि त्यातून खूप मोठं संधी भेटून मला खूप मोठं व्हायचं काय. आणि माझे मोठं होऊन माझ्या घरातल्या कुटुंबाचं आणि माझं मी पालन करून त्यांना म्हणजे प्रत्येक माझे मला ते विचार हे करून मला खूप पैसे काम भेटावं अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि आज ना उद्या मला ते भेटेल असे मी विचार मांडतो. एक गाणं किंवा एक कविता किंवा मालवणी भाषेत तुम्ही काही आमच्यासाठी सादर करू शकता का? बारा गावचो बारा देवाचो बहा नाटीचो देव येतो बा. तो जर हाकेक नाही पावलो तर तो वेतोबा नाही.
आणि आखे पावलं म्हणजे तो वेतो असो कोण नाही म्हणतो ना असं होऊ शकणार ना देव वेतो. सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता पास अपनी खुदा से मैं क्या मांगता. सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता पास अपनी खुदा से मैं क्या मांगता. जब से तुमसे मोहब्बत लगा तब से तेरी हिफाजत मैं करने लगा. कातिल तो नहीं मैं कातिल तो नहीं मगर ये हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको दोस्ती आई मैं शायर तो. थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही सदिच्छा करते. आणि एक 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अस्सलाम वालेकुम. और मैं साहब हम आपसे मिलकर बहुत खुश हैं भाई. हम आपसे दोस्ती करने का जो हमने आपका हाथ बदलाया हमसे आपसे दोस्ती करने के लिए हम बहुत तरह से दोस्ती को हाथ बढ़ा के हम हौसला बढ़ाते हैं और दोस्ती करने से दोस्ती बढ़ जाती है. इंसाफ को इंसाफ के अदालत में तराजू में इंसाफ नहीं गरीबों को रोजी को रोटी नहीं मिलती तो इंसाफ क्या करेगा. कैसा इंसाफ है. थँक्यू. दादा परब यांचा वाढदिवस आहे तेव्हा आपण सर्वांनी त्यांना गोडी गुलाबी आली शुभेच्छा द्यायची. गोडी गुलाबी हा शायरी महाराज सर्वांनी आम्हाला साथ द्या. शायरी महाराज सर्वांनी साथ द्यायची. शायरी 1 2 3 4. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. We go bless you. We go bless you. We go dear Dada. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.